तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपले सोन्याचे दागिने किंवा अंगठ्या ह्या खूप अशा घाण झालेल्या असतात. आणि मैत्रिणींनो, आपण जर ज्वेलरच्या दुकानात गेलो तर ते 100 तिथं ₹150 आपल्याकडून घेतातच मैत्रिणींनो. आणि आपलं सोनंही थोडंसं सोन्याची पण झीज होऊ शकते. तर त्यासाठी मैत्रिणींनो, आपला पैसाही वाचणार आहे, आपला वेळही वाचणार आहे. आणि त्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे. तुमचे कोणतेही सोन्याचे दागिने घ्या, नेकलेस घ्या, मंगळसूत्र घ्या, अशा पद्धतीने तुम्ही जर की स्किन हे धुतलं तर खूप चमकणार आहे मैत्रिणींनो. त्यासाठी घरगुती ट्रिक्स आहे, कोणताही खर्च नाही, कोणतेही केमिकल किंवा कोणतीही पेस्ट बाजारातून आणायची नाही. तर मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे कोमट पाणी. आणि आता आपल्याला घालून घ्यायचं आहे हळद. असे या पाण्यामध्ये घालून घ्या मैत्रिणींनो. आणि नंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ. आपण खाण्यासाठी जेवणासाठी जे मीठ वापरतो तेच घालायचं आहे. आणि नंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे बेकिंग सोडा. इनो असेल तर टाकू शकता, सोडा असेल तर टाकू शकता. मी इथे सोडा टाकून घेतलेला आहे. आणि आता ह्या कोमट पाण्यामध्ये आपले दागिने जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता मी ही अंगठी आणि ही माझ्याकडची चेन आता मी स्वच्छ करून तुम्हाला दाखवते. खूप ही काळी झालेली आहे, तर आता स्वच्छ करून दाखवते. 15 ते 20 मिनटं मैत्रिणी हे भिजत ठेवा, की जेणेकरून तुमचं कोणतंही काम असेल तर तुम्ही करून घ्या. आणि हे असं भिजत ठेवा. आणि नंतर मग थोड्या वेळाने ब्रशच्या साहाय्याने हे आपल्याला घासून घ्यायचं आहे. तर बघा, खूप आपले दागिने स्किन छान होणार आहेत, चमकणार आहेत आणि पॉलिश केल्यासारखे वाटणार आहेत. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही किंवा कोणतीही पेस्ट आणायचीही गरज नाही. खूप छान आणि क्लीन आपले दागिने होणार आहेत. प्रत्येकजण तुम्हाला विचारेल की कधी तुम्ही खरेदी केलं, आज एवढे चमकणार आहेत मैत्रिणींनो. तर स्किप न करता हा व्हिडिओ बघा. आणि आपल्या घराचा जो ब्रश असतो, जो आपण वापरत नाही, तो आपल्याला घ्यायचा आहे. त्या ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हे आपले दागिने थोडेसे असे घासून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. तर पूर्णपणे कानाकोपऱ्यातली घाण डिझाईन असते कुठल्याही आपल्या नेकलेसला, दागिन्याला, मंगळसूत्राला, पूर्णपणे घाण निघून जाऊन आपलं जे दागिने आहेत, साखळी म्हणा किंवा मंगळसूत्र म्हणा किंवा अंगठी म्हणा, क्लीन होणार आहेत मैत्रिणींनो. आता ही अंगठी आहे, ही अंगठीही तुम्हाला मी घासून दाखवते. एक 10 ते 15 मिनिटं असं करा मैत्रिणींनो. थोडा वेळ भिजत ठेवा. तुमचे दागिने खूप छान निघणार आहेत. आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे, आपण जे दात घासण्यासाठी पेस्ट आपण वापरतो ती घ्यायची आहे. तुमच्या घरात कोणतीही पेस्ट असू द्या मैत्रिणींनो. आमच्या घरात क्लोजअप आहे, ती जराशी घ्यायची आहे आणि ह्याला लावायचं आहे असं मैत्रिणींनो. बघा, अशा पद्धतीने पेस्टच्या साहाय्याने सुद्धा आपले दागिने क्लीन होऊ शकतात. आणि हळूहळू असं ब्रशच्या साहाय्याने घासायचं आहे. तुमची जर डिझाईन नाजूक असेल तर हळू घासा, की जेणेकरून डिझाईनला पण काय होणार नाही आणि आपले दागिने पण चमकतील मैत्रिणींनो. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आपले दागिने खूप चमकदार दिसणार आहेत. अंगठीला पण तुम्ही पेस्ट लावून घ्या. तर बघा, अशा पद्धतीने अंगठी पण आपली चमकणार आहे. अशा पद्धतीने अंगठी आणि चैन मी आता घासून दाखवते दोन्ही पण. मी माझे दागिने अशा पद्धतीनेच मैत्रिणींनो क्लीन करते. तुम्हीही अशा पद्धतीने क्लीन करा. बाजारात जाऊन पैसे खर्च करू नका. ज्वेलर लोक 100च्या पुढंच रुपये घेतात. तर बघा, अशा पद्धतीने घासून झालेलं आहे. मी तुम्हाला आता स्वच्छ पाण्यात धुवून दाखवते. तर मैत्रिणींनो बघा, क्लीन पाण्यामध्ये मी स्वच्छ करून दाखवते. आणि आपल्याला आता कॉटनचं कापड घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि कॉटनच्या कापडाच्या सहाय्याने हे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, ही अंगठी किती चमकदार दिसत आहे. पहिली जरा घाण दिसत होती, पण आता किती चमकत आहे मैत्रिणींनो. बाजारातून नवीन आणल्यासारखी दिसत आहे दुकानातून. आणि ही चैन बघा मैत्रिणींनो, किती चमक दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या घरात कोणतेही नेकलेस असू द्या किंवा चैन असू द्या किंवा अंगठी असू द्या, स्वच्छ निर्मळ या पद्धतीने करू शकता. तर काही लागत नाही. मी घेतलेलं आहे हळद, खायचा सोडा आणि मीठ आणि गरम पाणी
आणि ब्रशच्या साहाय्याने घासलेला आहे. आणि आपल्या घरात कोणतंही दात घासायची पेस्ट असू द्या ती थोडीशी घ्या आणि घासा. आणि अशा पद्धतीने तुमचे घरातले दागिने किंवा चांदीचे पैंजण असू द्या, काहीही चांदीचं किंवा सोन्याचं असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ निर्मळ करू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्याकडे माझे नवीन नवीन व्हिडिओ लगेच येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.